अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली Hare
सत्य
साच खरे सत्य साच खरे
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुपती वंदने उभय लोकी कीर्ती जेने भावजाचे गाठी त्यासी लाभ उठावते येणे तुटते वंदन उभय लोकी कीर्ती जेने काळा येणे तुटते बंधन
लोके कीर्ती जेने पांडुरंगा पांडुरंगा करू गगवन मनया पांडुरंगा करू गगवन मनया दुखाने दाना आनंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग सेवेला झालो तुमचा लागलो निज चरणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे राष्ट्रसंत देहू निवासी जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराया आणि तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय महत्वाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तरी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. गेले अनेक वर्षापासून चालू असणारा 19 वर्षात कमीत कमी 2 तप होत आलेले आहेत आपल्या सत्याची. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. गुरुवारी वैभव महाराज काणेवकर ज्यांची आज सेवा होती त्यांच्याच भावाचा दुःख निदान झालेला आहे. म्हणून त्यांच्या जागेवर माझ्यासारख्या कामर जीवाला येण्याची संधी मिळाली माझं परमभाग्य समजतो. माझे गुरुवारी वैभव महाराज काणेवकर त्यांनी मला लहानाचं मोठं करून गायनाचा अभ्यास दिला, कीर्तनाचा अभ्यास देऊन तुम्हा सर्व श्रोत्यांच्या पुढे उभा केले. असे असणारे गुरुवारी वैभव महाराज काणेवकर पक्वादार असतात
साथ देणारे आमचे साईनाथ महाराज असतील यांच्याही चरणात मस्तक होतो. तुम्हा सर्वांचे काही नाव मला पाठ नाहीत पण मस्तक हे पाया आमचे गावचे सरपंच असणारे जे वडील पाटील साहेब असतील महादेव पाटील पिटी वादक यांच्याही चॅनल होतो. तुम्हा सर्वांच्या समोर राहून काहीतरी शांतपणा सांगावं एवढा काही माझा अधिकार नाही. जी काही चांगलं वाटेल ती माझ्या गुरुचं आणि जी काही दोष वाईट असतील ती माझ्या बुद्धीचे दोष म्हणून समजूया. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाचा भाव म्हणून सत्यसाच खरे नाम विठोबाचे वरे येणे तुझी वंदने उभय लोकी कीर्ती जेणे. आजच्या अभंगाद्वारे माझे तुकोबारे काय म्हणतात? सत्यसाच खरे नाम विठोबाचे वरे. देवाचं नाम सत्य आहे, देवाचं नाम साच आहे, देवाचं नाम खरं. सत्य साच खरे तिन्ही शब्द जर दिसाया वेगळे असतील पण तिन्ही शब्दांचा मात्र अर्थ मात्र एकच आहे. सत्य म्हणजे काय हो? खरं. साच म्हणजे खरं आणि खरं म्हणजे सुद्धा जगद्गुरु तुकोबार एक दोन वेळा नाही 3 वेळा शब्द वापरले. देव खरा आहे, देव खरा आहे, देव खरा आहे. एवढ्यावरच तुकोबार आहे बस नाही. पुढं म्हणतात नाम विठोबाचे बरे. देवाचं नाम खरंच आहे पण देवाचं नाम बरं सुद्धा आहे. खरं आणि बरं असलेलं जर देवाचं नाम चिंतन केलं तर काय होतं महाराज? तर येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. जी आपले बंधन आहेत काळपाच, मोहपाच, ब्रह्मपाच, मायापाच, विद्यापाच असे अनेक बंधन आहेत. ही बंधन तुटण्याकरिता काय केलं पाहिजे? खरं आणि बरं असलेलं देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे. येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. जसे माझे उज्ज्वलन बाबा, मारुती बाबा असतील तशी जर कीर्ती अमर राहण्याकरिता काय केलं पाहिजे? फक्त देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे. तुम्ही म्हणता देवाचं नाम चिंतन केलं, देवाचं नाम मुखामध्ये घेतलं, अंतःकरणामध्ये भाव ठेवला पण देवच पावना. तर तुकोबा म्हणतात देव असं तसं पावत नाही. अंतःकरणामध्ये भाव आणि मुखामध्ये देवाचं नाम चिंतन असेल तरच पावतो. भाव ज्याचे गाठी त्याला उदाहरण द्यायचं राहिलं लाईटीचा बोर्ड आहे मावशी. बोर्डात जर बोट घातल्यावर करेक्टच लागते 2 तास लगेच लागते झटकन. तसं जर अंतःकरणामध्ये जर भाव ठेवला तर देव चटकीने पावतो. तुम्ही म्हणाल देवाचं नाम घेतो, देवाचा अंतःकरणामध्ये भाव आहे पण तो वारकरी पोहा. तुकोबा म्हणतात तो वारकरी पोहळा असू द्या नाही तर साधा असू द्या पण त्याचा अधिकार आहे. त्या जी यम आपल्याला नेणार आहे तो त्या यमाला जर परत जा म्हणलं तर ते यम पुसला परत. तुकाराम तुकाराम तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी गाळा येणे तुटती वंदने उभय लोके कीर्ती जे. विठ्ठल विठ्ठल
माझ्या अल्पशा बुद्धीनं अभंगाचा भाव मांडलेला आहे. तिच्या पुढून गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. जसं माझे तुकोबार आहे, नानूबार आहे, काशी विश्वनाथ प्रभू जसं बुद्धी देतील तशा प्रमाणे सरू. जर लागली जर सांगायचं झालं तर आले देवाजीच्या मनात येते कोणाचे झाले ना. आज माझ्या गुरुवरांची सेवा होती पण उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. देवाच्या मनामध्ये आल्यानंतर देव कुणाची सेवा करून घेईल कुणाच्या माहित नसतो कुणाला. म्हणून आले देवाजीच्या मनात येते कोणाची चाले ना. येता वेदिक येता काय देता विधी येता अवकाश अवकाचा भाव मांडलेला आहे. तरी तुम्ही म्हणताल कुणाचा उद्धार झाला. देवाचं नाम चिंतन, देवाचं नाम सत्य आहे, देवाचं नाम साच आहे, देवाचं नाम खरं आहे, बरं सुद्धा आहे. पण कुणाचा उद्धार झाला. संत कानोपात्रा माहित असेल कानोपात्रा. एके विषयीची मुलगी होती कानोपात्रा. बघा ज्या मुलीचा अधिकार नव्हता मंदिरामध्ये जायचा त्या मुलीचा काय उद्धार झाला होता दृष्टांतामध्ये शेवटला कळलं. कानोपात्रा एके वेश्येची मुलगी होती आणि कानोपात्रेची आई काय करायची तर वेश्या म्हणली माहिती घुंगरामध्ये पायामध्ये घुंगर घालायची आणि गावात या पाटलासमोर सरपंचापाशी जाऊन नाचायची. कशासाठी पैसे पोटासाठी जायची कानोपात्रा. कानोपात्राची आई जात होती खरं. कानोपात्रेची आई जात होती. कानोपात्रेची आई जात असताना कानोपात्रेची आई थकल्यावर म्हणली कानोपात्रा एवढी सुंदर होती कानोपात्रा. जर कानोपात्रेने जर पान खाली तर नळ्यात पान दिसत होतं कानोपात्रेची एवढी सुंदर होती. मग कानोपात्रेच्या आईनं म्हणलं घाल तुझ्या पायात घुंगर नाच पाटला समोर. कानोपात्रा म्हणली नाही नाचणार. जो माझ्याहून सुंदर आहे मी त्याच्याच समोर नाचणार. असं कोण म्हणलं मी. कानोपात्रा म्हणली जो माझ्याहून सुंदर आहे मी तिच्याच समोर नाचणार कोणासमोरही नाचणार नाही असं कानोपात्रा म्हणली. असं बोलत असताना कानोपात्रेच्या आणि कानोपात्रेच्या आईच्या कानावर आवाज आला. वारकरी दिंडी भजन करत चालली होती मावशी पंढरपूरला. आळंदीवर पंढरपूरला जात होती. पंढरपूरच्या जवळ 7-8 किलोमीटरवर गाव आहे मंगळवेढा आणि तिथली कानोपात्रा होती. कानोपात्रेच्या कानावर आवाज आल्यानंतर वारकरी पुढे गेली होती. शेवटच्या वारकऱ्या माझ्या कानोपात्रेने विचारली म्हणली अहो काका तुम्ही कुठे निघालात. तेव्हा तू वारकरी म्हणतो एका विषयीची मुलगी विचारते वारकऱ्याला. म्हणतो वारकरी विश्वाचा मालक ज्याने आम्हाला उदरनिर्वाह ज्याने आमचा केला विश्वाचा मालक त्या विश्वाच्या मालकाकडे जातो. तेव्हा कानोपात्रा म्हणते तो माझ्याहून सुंदर आहे का. कोण म्हणते मी. कानोपात्रा म्हणते कुणाला वारकऱ्या बोलत चला सर्वांनी. तुम्ही जर बोलला तर मला सुद्धा आनंद वाटतो बोलाय नाही तर तुम्ही झोपलाय असंच दिसत. कानोपात्रा विचारली. कानोपात्रेनं प्रश्न केला होता काय मावशी बोलत चला. जो माझ्याहून सुंदर आहे तिच्या समोरच नाचणार. आणि त्या वारकऱ्यानं म्हणलं तुझ्याहून दुप्पटी तिप्पटीनं तो सुंदर आहे. विश्वाचा मालक कानोपात्रा आईचा वडिलांचा गावचा त्याग करून कुठे निघाली पंढरपूरला निघाली. आणि पंढरपुरामध्ये दर्शनाला लागल्यानंतर कानोपात्रा विठ्ठलाच्या चरणावर गेली. कडकडून मिठी मारली मागून होते तर काय हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा हृदयबंदी खाना केला हात विठ्ठल कोंडला. कानोपात्रे 4 कोट महादेव बघते तर काय कानोपात्रेच्या मनामध्येच मूर्ती बसली विठ्ठलाची. कानोपात्रा गावचा त्याग केली आई वडिलांचा त्याग करून मंदिरातच भजन करू लागली. शेवटचा वारकरी म्हणला चल कानोपात्रा दिंडी परत निघाली. म्हटलं आजचा वारकरी आजचा न इथला वारकऱ्यानं म्हणला चल कानोपात्रा दिंडी परत निघाली. प्रश्न उलटा आला तर सरळ सांगायचं बरं का. कानोपात्रा म्हणली नाही आता मी येणार नाही. कानोपात्रा
भजन करू लागली मंदिरामध्ये. मी काही वर्ष झाल्यानंतर बिदरचा बादशाह आपणाकडे नेटाय का बिदरचा बादशाह कानोपात्रेवर नजर टाकला. एका गोष्ट निघताय का बरं का. कानोपात्रेवर नजर टाकला म्हणला सैनिकाला, अरे ही जर मुलगी आपल्या वाड्यात नसली तर आपला गौरव होईल, आपल्या वाड्याचा प्रचार होईल. जावा या मुलीला धरून आणा. कोण म्हणलं? साईनाथ बादशाहनं म्हणला सैनिकाला. सैनिक गेले दया कानोपात्रा पुढं पळायचं. सैनिक माग, कानोपात्रा पुढं, सैनिक माग. कानोपात्रा पळत जाऊन जाऊन माझ्या विठ्ठलाच्या पायाला कडकडून मिठी मारते. कानोपात्रा प्राण दिल्यानंतर सैनिक तर आले वापस. बादशाह गेला आणि तिथे एक ब्राह्मण वारकरी 2-3 तास झाली कानोपात्रा काय कळा निघणा झाली. आणि तेव्हा वारकरी म्हणला, अरे कोण आहे मुलगी? जा म्हणा पहिला आम्हाला सुद्धा पहिल्याची माणसं कसं बोलायचं, पाडा बोलला जीव ठेवा असं कडकला टाक तिकडं असल्या भाषा पहिल्याच्या. मग त्या वारकऱ्यांना म्हणल्यावर कानोपात्र्याला अक्कल लावू. तेव्हा एक वारकरी जाऊन दगडून दिला कानोपात्र. तर कानोपात्रेचा प्राण निघून गेला. कानोपात्रा चलत जाईल नाही, प्राण निघून गेलेला होता. कानोपात्रा खाली पडली. तेव्हा एक दुसरा वारकरी म्हणला मागला, ही कानोपात्री एक वेशीची मुलगी आहे, वेशीची मुलगी. आणि त्या वारकऱ्यांना एवढी कापुरुष्टी मुलगी ना आपल्या मंदिरात आली. अरे उचला नेऊन टाका पंढरपूरच्या बाहेर. तेव्हा तिथे एक ब्राह्मण होता नित्यानंद नायका. आणि त्या ब्राह्मणाचं नाव अनंत शास्त्री, ब्राह्मणाचं नाव. तो ब्राह्मण म्हणला थांबा, कोणी टाकायचं नाही. असं कोणीही येऊन माझ्या विठ्ठलाच्या पायावर जीव देणार नाही. काहीतरी भाग्य असेल तेव्हाच कोण तर माझ्या विठ्ठलावर काय देईल, प्राण देईल. कोण म्हणलं? अनंत शास्त्रीने म्हणलं. म्हणल्यानंतर अनंत शास्त्री मग वारकरी म्हणू लागले, काय करायचं मग या मुलीला इथंच ठेवायचं का? अनंत शास्त्री म्हणू लागला, मी आज या मंदिरामध्ये झोपतो. विश्वाचा मालक जर माझ्या स्वप्नात येऊन जर काही म्हणला तर ती करू, जर नाही आला तर मी स्वतः उचलून पंढरपूरच्या बाहेर. तो म्हणला कोण? अनंत शास्त्री. अनंत शास्त्रीने म्हणले. आणि रात्री 12-1 वाजता अनंत शास्त्री झोपल्यानंतर विश्वाचा मालक स्वप्नामध्ये आला. अरे अनंत झोपतोस काय? उठ, ही मुलगी काय वेशीची आहे, पण ही मुलगी माझं भजन करून काय झाली, संत झालेली. आणि ह्याच मुलीची माझ्या उजव्या बाजूला समाधी मार. गेल्या गेल्या कोणाचं दर्शन? कानोपात्रेचा तिथे एक झाड आले, त्याच्यात तरटीचं झाड आलेलं आहे. आणि त्या झाडाचं आधी दर्शन करावं लागतं, मग विठ्ठलाचं. जर संत चरणावर जर लागत असं वासुनीचे बीज कानोपात्रेचा. त्या कानोपात्रेचं मंदिरामध्ये आज समाधी आहे. एक वेशीची मुलगी कानोपात्राला देवाने मंदिरात राग दिले. पाहुणे भगवान आला विनायक हरे.
देवाचं नाम चिंतन करू. देवाचं नाम खरं आहे, देवाचं नाम बरं आहे. जगद्गुरु तुकोबाराया भंगाच्या प्रथम जन्म. सत्य साच करे चिंतन करून काय झालं. तुझ्या ते बंधने उभय लोकी कीर्ती जे. उभय लोकांमध्ये कीर्ती आम्हाला एक अभिमात्रीची. भावाजाचे गाठी त्यासी लाभ उठावे. जगद्गुरु दुसऱ्या चरणात तिसऱ्या चरणामध्ये सांगतात वाल्या कोळी म्हणजे वाल्या कोळी. किती पापृष्टी होता वाल्या कोळी, जिचं देवाचं नाम चिंतन घेता येत नव्हतं. वाल्या कोळीला एवढा पृष्टी माणूस वाल्या कोळी. वाल्या कोळी वाल्या गावामध्ये राहत होता. वाल्या गावाचं नाव आणि त्या गावामध्ये वाल्या कोळी राहत होता. जंगलामध्ये राहायचा वाल्या कोळी. आणि जो माणूस त्या जंगलात जायचा त्या माणसाला उडी मारायचं झाडाखाली आणि सोनं पैसे जी काय तू घ्यायचा. कोण? वाल्या कोळी घ्यायचा आणि त्याला मर म्हणून मारून टाकायचं. काय मर? मर म्हणून मारून टाकायचं. कोण? वाल्या कोळी मारून टाकायचा. अशी पापाची किती 7 रांजण भरले होते. एका माणसाला मारलं, एक खडा उचलायचा रांजण टाकायचे. अशी किती रांजण भरले होते? 7 रांजण भरले होते. 7 रांजण पापाची भरले होते. एका दिवशी नारद मुनी जात होते. त्याच वाटत नारद मुनी जात असताना वाल्या कोळी झाडावरून खाली उडी मारला आणि म्हणू लागला तुमच्याकडे सोनं पैसे जी काय आहे ती मला द्या, मगच पुढे जावा. नारद मुनीकडे काय सोनं पैसा टाळाची प्रायवी नाही बघ, घे एवढं म्हणला. कोण? नारद मुनी वाल्या कोळी म्हणले टाळाची प्रायवी काय करू? तेव्हा नारद मुनी म्हणले तुझं एवढं पाप वाढले मी सोनं देईन. 7 गाड्यात म्हणले माझ्याकडे सोनं देईन, पण माझं एक काम करा, तुझे 7 रांजण भरलेत ना बापाचे, जाऊन विचार आई वडिलाला बायकोला कोण घेईल का तुझं पाप. पण म्हणलं नारद मुनी वाल्या कोळीला म्हणला आता जरा चाललो काय मावशी हा बी झाला. अच्छा एके दिवशी असंच बसले की मला वाटलं लक्ष म्हणून मी त्यांच्याकडे बघून सांगितलं एक मावशी खांबाला टेकायचे आणि जाऊन मावशी उठता. मावशी आज गेली मावशी. माझ्या कीर्तन जरा हालत जावं बरं का, मला कळलं तुम्ही आहो म्हणून. हा हालत जावं असंच बस चाल बघत. आता उठाल तर का चालू होतं कीर्तन.
उत्तम नारद मुनी सांगितले होते जा विचार वाल्या कोणी मला वारी पट्ट्या मी घरी जाणार तू इकडे इकडून जाणार का कोण म्हणलं आता महाराज त्यामुळे माझ्या कोणी घरी गेला आणि विचारला काय नारद मुनीला आधी झाडाला बांधला होता माझ्या कोणी घरी जाऊन माझी कुणाला विचारला बायकोला विचारला बायकोला म्हणला माझं पाप 7 रामजुनं भरले आणि तिच्यातलं थोडं तर तू घ्यायची का कोणाला म्हणला कोण वल्ल्या कोणीनं बायकोला म्हणला तेव्हा बायको म्हणली काल मला 4 इंच चालू होतं त्यातले 4 तास मी रडले 2 तास तुम्ही रडला का कोण म्हणलं बायको वाल्या कोणी म्हणला तुला होणार दुःख मी भोगणार का तसंच वाल्या कोळीची बायको म्हणली तुम्ही करणार पाप आम्ही भोगणार आई वडिलाकडे गेला वाल्या कोळी आणि आई वडिलाला म्हणू लागला होय आई माझं एवढं पाप वारलं वाला हे जरा थोडंसं तू घेतील का तेव्हा तिच्या आईने प्रश्न केला आमचं कर्तव्य 25 वर्षापर्यंत तुला सांभाळणं तिच्या पुढून तू आम्हाला सांभाळावं लागतं कुणीच पाप केलं नाही वाल्या कोळीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि जाऊन नारद मुनीच्या चरणाला लागले कोण वाल्या कोळी लागला काय उद्धार पावेन नारद मुनी म्हणले अरे मला आधी सोड तर झाडाचं मग सोडल्यानंतर म्हणले तू देवाचं नाम चिंतन इथं बस आणि राम म्हण पहिल्या कोळी माणसाला मारत असताना काय म्हणून मरा मरा म्हणून मारत होता आणि नारद मुनी म्हणले मन राम मरा म्हणायचं मरा असं राम राम मरा मरा म्हणून लगटनच मन मरा 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 का झालं मरा 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 राम लागलं नाही जर देवाचं नाम चिंतन उलट केलं तर सरळ होतं एवढं देवाचं नाम चिंतन लागलं नाम तागले आणि कोण जन्मायचं होतं राम जन्मायच्या आधीच जर देवाचं नाम चिंतन करणार असं कोण आहे नारद मुनी म्हणले खाली उतरले बघितले वारुळ आलं होतं वारुळ काढले बघितले तर वाहिल्या कोळी होता मग वाहिल्या कोळीला नारद मुनीने म्हणले यार तू कोण आहेस देवाचं नाम चिंतन करत बसलोय वाहिल्या कोळी म्हणल्या तुम्ही तर मला इथं बसून गेला होतास राम राम म्हणाया आता तू वाहिल्या कोळी नाहीस काय वाल्मिक ऋषी झालायस म्हणून देवाचं नामचिंतन केल्यानंतर काय होतं जगद्गुरु तुकोबाऱ्या बंगाच्या दुसऱ्याचे तेरे तुझ देवन भरे तेरे तुझ देवन भरे तेरे तुझ देवन भरे Oh, my God.
लोकांमध्ये कीर्ती अमर आहे. भाव जाचे गाठे त्यासी लागून उठे येणे दुपती वंदने उभया लोकी कीर्ती जेणे. अंतःकरणामध्ये भाव होता आणि असा उतार कोणाचा सांगा बरं महाराज एवढंच राहिले होता. नामदेवराय प्रेममूर्ती नामदेवराय होते. 12 ज्योतिर्लिंगापेक्षा एक ज्योतिर्लिंग. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव औंड्याचा नागनाथ आणि त्या नागनाथामध्ये माझ्या प्रेममूर्ती नामदेवरायाचं कीर्तन चालू होतं. ऐका कीर्तन चालू असताना 5-6 लोक आले गावचे आणि अभिषेक होता त्या लोकांचा. आणि अभिषेक असल्यानंतर ते माणसं नामदेवरायांना म्हणले अरे नाम्या कीर्तन काय करतोस. हो बाई आज आमचा अभिषेक आहे. कोण म्हणलं असं. गावची माणसं नामदेवरायांना म्हणले प्रेममूर्ती नामदेवराय. नामदेवरायाला म्हणल्यानंतर प्रेममूर्ती नामदेवराय ते आताची महाराज म्हणल्यावर थांबतील का. अंगावर जातील धोतरवर जातील का नाही. आज महाराजांनी प्रेममूर्ती नामदेवराय ते नामदेव महाराज बाहेर आले आणि मंदिराच्या मागं गेले. अंतःकरणामध्ये भावाचं कीर्तन चालू होतं. मागं गेल्यानंतर ती मंदिरच फिरविले देऊळा उठा उठे. अंतःकरणामध्ये भाव होता. मंदिर किती नामदेवराय मागं गेल्या मंदिर मिळालं. अंतःकरणामध्ये भाव होता. लाभ लगेच उठा उठी झाला. जगद्गुरु तुकोबाराया रंगाच्या तिसऱ्याच्या तुका म्हणे भाव जाते दाते 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 भाव जाते दाते
भक्ती राहते समजा खराय हो महाराज नाही मी गुतलो तुमचं मत बरोबर पण माझे नाकर आहे म्हणतात हरी बोला देता सर्व कार्य करता हरी बोल तुम्ही बसता उठता हरी बोला निष्ठ देवाचं नाम चिंतन करा उद्धार का माझी गोरोबा काका संसारात होती का नाही संसार करत मडके बनवतच काय करत असेल देवाचं नाम चिंतन करत होते कोण गोरोबा कुटुंबा तुम्ही म्हणताल संसार करावा का परमार्थ करावा दुःख बांधवडी आहे हा संसार विचार नाही पटे फलकट तो संसार आहे फलकट संसार उदाहरण जर द्यायचं झालं तुम्ही शेंगदाणे खाता कसे करते तवा समजे चलपट खाता व शेंगदाणे चलपट टाकून देतात तसं संसार टाकून देण्यासारखं आहे आणि शेंगा खाता का नाही मावशी शेंगा खाणे म्हणजे परमार्थ करणे संसार दुःख मूळ आहे हा संसार सुख पाहता जवा पोटासाठी कशाला सुख भेटावं म्हणून पळापळी चालू आहे का नाही मावशी सुख भेटावं म्हणून रोजची 100 200 300 400 500 पैशासाठी पळापळी चालू आहे सुख भेटावं म्हणून पण जो रस्ता आपण धरलाय तो रस्ताच दुःखाचा आहे तिथं सुख भेटेल का एक कुदळ घेऊन गेला माणूस आणि दुःखाचा पर्वत किती कोणा त्याला सुख भेटतो मध्ये नाही तर हा रस्ताच दुःखाचा आहे परमार्थाचा रस्ता इकडाय का झालं एक लाकड तोड्या होता करून लाकड तोड्या गावातला सुद्धा लाकड तोड्या इथला नाही परगावचा काय इथलं कसं परगावचा लाकड तोड्या लाकड तोडत असताना वाघाची डरकाळी आवाज आली कुणाला लाकड तोड्याला डरकाळी आवाज आली लाकडं घेऊन जाईल हा लाकडं टाकून जाईल बघ टाकून जाईल तिथं वाघ जीव बरा काय लाकडं बरं जीव मग तिथं टाकली लाकडं पळू लागला वाघ ऐकून का त्या माणसाला धरून दिलं मग त्याला पळत जाऊन एका मुळीला धरलं उडी मारून मुळीला धरलं मूळ माहिती वडाची त्या मुळीला धरल्यानंतर खाली बघितलं तर काय विहीर होती खाली विहीर होती मुळीला तर धरला होता त्यानं खाली उडी मारा उडी हिरीमध्ये तर हिर कोरडी होती कोरडी तर हिर आहेच पण त्या कोरड्या हिरीमध्ये नाग होता आणि त्या फांदीला जी आपला झोला बसला होता धरल्याबरोबर त्याच फांदीला वरी मोवाळ होत ती मोवाळ उठलं तोंडावर बसलं तोंडावर चावल्यावर सोडून दिल का दुःख होत की समजून इकडं उडी मारावं तर वाघ खाली नागोबा इकडं वाघोबा वरी दुःख समजीकडे दुखून त्या दुःखामध्ये त्याच एका मोवाळाचा जेव वटावर पडला आणि स्वादिष्ट घेतला त्या माणसाने म्हणला वाघ काय गोड आहे काय रस एवढं दुःख होतं त्याला कळत नव्हतं पण एकच थेंब पडला तू काय म्हणलो काय गोड आहे तर असं आपलं असंच झालंय संसारामध्ये उगून थोडंसं सुटका देण्यासाठी काय दिले देवानं सुख दिलंय पण आपल्याला संसारच मोठा वाटलेला आहे म्हणून संसार दुःख मुळ म्हणून देवानं संसार दुःख
आणि अर्धा तास मिळाले नाही तास बसा. देवानं इंद्रिय कशासाठी दिलं? भजन करण्यासाठी. देवाचं नाम खरं आहे, देवाचं नाम बरं आहे. येणे सुटती बंधने दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलायला. कशाला दिली इंद्रिय? पुरुष मंडळ कशाला दिलं इंद्रिय? कशाला दिलं? तुम्ही म्हणता सांगा तुझ्या घरी. तुम्हीच माझ्या आई सांगतो. तुम्ही माझ्या आई वडील ते नाही, माझे सर्व तुम्ही आई वडील ते वाक्य सांगायचं राहिलं होतं. तुम्ही सर्व माझ्या आई वडील सांगायचं चुकलं बरं का. तुमच्या सर्वांचे चरित्र वस्तू सांगायचा उद्देश एवढाच आहे. त्या जर जन्माला एवढा त्रास देऊन जर आपण तडपवून मार खात असेल, तुम्हाला नाही माझ्या घरच्या सगळं तुम्हाला सर्वांना विनंती आहे. त्या प्राण्याला जर एवढा त्रास देत असेल, वरी देव तुम्हाला किती देतो? त्याला एवढा त्रास होतोय, तुम्हाला जर किती होईल? तिच्या दृष्टी वाक्य ध्यानात ठेवा. इंद्रिय भजन करण्यासाठी दिले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण. मग इंद्रिय भजन करण्याकरिता दिलेले आहे देवानं. आणि त्या देवाचं ती इंद्रिय दिलं कशासाठी? जर किडनी गेली एक नसली, किती लाखाची किडनी? माय तुला नसेल संपत्ती. देवाने इंद्रिय कशा फुकट दिलं, पण कशासाठी? भजन करण्यासाठी देवानंच दिलं इंद्रिय. आपल्या खळबुद्धी कोण घातलं का त्या मनामध्ये? देवानंच घातलं. कशासाठी? देवालाही करून घ्यायचे नको तुमच्याकडून, पण तुम्हाला कळलं पाहिजे ना. संत कशाला येतात अवताराला? जीवन जायला तुम्हाला मार्ग दाखविण्यासाठी संत येतात. वाक्य शेवट कीर्तन जगता कल्याण
वापर करा. मग देवाचं नामचिंतन चांगलं करा. एवढं 7 दिवस राहिले. आम्हाला मराव तर लागतं. आम्हाला कोण नाही. किती प्रॉपर्टी अजित बाबा राहिला का किती प्रॉपर्टी त्या माणूस असं ते जावंच लागतं. पण गेल्यास तर काहीतरी सार्थक व्हावं लागतं. म्हणून देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात सत्य साच खरे नाम विठोबाचे म्हणे हे देश जीवन कडे उभया लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठावणे येणे तुटते बंधने उभया लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे बोळा जीव तू जाणे गळी काढा येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. तुका म्हणे भोळा तुका म्हणे तुका म्हणे भोळा 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 तुका म्हणे
मारुती बाबा काणेवकर, श्री संत पूजोरंग बाबा, साईनाथ महाराज असतील सर्वांचे नाव वगैरे बसत नाही त्यांनी दिलेलं आहे. आमची पाठीमागे सर्वांचे चॅनल माता वर्ग, पिता वर्ग, कृती वर्ग यांचे चरणी अनेकदा वंदन होतो. गुरुवारी विभू महाराज काणेवकर यांचे ही चरणी अनेकदा वंदन होऊन सेवेला इथंच Hare